साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग 3 मणूबाबा प्रकरण 4 सोने परत आले. मणूबाबाने पुन्हा दुप्पट जोराने काम करण्यास सुरुवात केली. काम करता करता पूर्वीच्या मोहरा त्याला एकदम आठवत व त्याचा धोटा तसाच राही. परंतु पुन्हा त्याला जोर येई. गेले तर गेले. रात्रंदिवस काम करून पुन्हा मिळवू, पुन्हा मोहरा जमवू, पुन्हा रात्री मोजत बसेन. या बोटांनी त्यांना कुरवाळीन. ते सोने हृदयाशी धरीन. मध्येच तो निराशेचा दुःखाचा सुस्कारा सोडी. परंतु पुन्हा निश्चय करून धोटा फेकी. आता रात्रीची झोपही त्याने कमी केली. आधी त्याला झोप फारशी येतही नसे. ते सोने त्याला सारखे दिसे. ध्यानी मणी सोने. रात्रीसुद्धा तो विनीत बसे. रात्रीही खटक खटक आवाज चाले. तुटलेला धागा एखाद्या वेळेस त्याला रात्री दिसत नसे. परंतु तो कष्टाने तो शोधी व सांध करी. सोन्याची भेट व्हावी म्हणून अशी तपश्चर्या अहोरात्र सुरू झाली. काळपुरुष ज्याप्रमाणे जीवनाचे विराट वस्त्र रात्रंदिवस विणीत असतो, त्याप्रमाणे मणूबाबा रात्रंदिवस ठाण विणीत बसे. असे करता करता दिवाळी आली. गावात सर्वत्र आनंद होता. घरोघर करंजा अनारसे चाललेले होते. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी हजारो दिवे रांगेने लावले जात होते. मोठी मौज दिसे. ते सहस्रावधी दिवे पाहून प्रसन्नता वाटे. मणूबाबा, दिवाळीचे यंदा 4 दिवे लावात. इतक्या वर्षात लावले नाहीत. आज तरी लावा. आणि उद्या लक्ष्मीपूजन. कदाचित उद्या तुमचं गेलेलं सोनं परत येईल. आपोआप गेलं, आपोआप परत येईल, असं एखाद्या वेळेस होतं. केवळ सोन्यासाठी वेडे होऊ नका, असं जणू देवाला तुम्हाला शिकवायचं असेल. सोन्यापेक्षाही सुंदर अशा पुष्कळ गोष्टी जगात आहेत. नुसतं सोनं जमावून काय कामाचं? ते कोणाच्या उपयोगी आलं तर उपयोग, नाहीतर दगडनी सोनं सारखीच किंमत. ती बाहेर माती पडली आहे, तसं तुमचं सोनं घरात पडलेलं होतं. देव तुम्हाला शिकवू पाहत होता. देव दयाळू आहे. कदाचित तुमचं सोनं परत येईल. ते येवो न येवो, परंतु 4 पणत्या लावा. दिव्याच्या ज्योती सोन्यासारख्या झळकतात. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी 4 दिवे लावा. आणि हो, ह्या सांजोऱ्या व अनारसे मी आणले आहेत, ते ठेवा. रामूसाठी सारं करावं लागतं. सण सर्वांचाच आहे. गरिबी असली तरीही सण साजरा करावा. थोडं गोडधोड करावं, आनंद करावा. खरं ना मणूबाबा? साळूबाई म्हणाली. ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी मणूबाबाने खरेच 4 दिवे लावले. सुंदर पणत्या झळकू लागल्या. मणूबाबाने आपली झोपडी झाडून स्वच्छ केली. आज गेलेली लक्ष्मी परत येईल. हो, येईल. माझ्या प्रेमाचे, माझ्या श्रमाचे होते ते पैसे. त्या माझ्या मोहरा परत येतील. ते सारं सोनं परत येईल. ते मी हृदयाशी धरीन. असे विचार त्या विणकराच्या मनात घोळत होते. गावात लक्ष्मीपूजनाचा महोत्सव सुरू होता. दिगंबर रायांकडे तर सर्वात मोठा उत्सव. या दिवशी त्यांच्याकडे सारे लोक जमत. आसपासच्या खेड्यापाड्यातील मित्र येत. त्यांची कुळेही येत. बैठका घातलेल्या होत्या. तक्के लोड होते. सुंदर समया तेवत होत्या. पान सुपारीची तपके होती. मंगलवाद्ये वाजत होती. अत्तर गुलाब होते. बार वाजत होते. दारूकाम सोडले जात होते. संपतराय सर्वांचे स्वागत करीत होता. दिगंबरराय पूजा करीत होते. ठकसेन त्या वादळाच्या दिवसापासून कुठे गेला तो गेलाच. मेलेली घोडी मात्र आढळली. परंतु ठकसेनाचा काही पत्ता नाही. त्याच्यावर कोणाचे फारसे प्रेम नव्हतेच. त्यामुळे तो घरी नव्हता तरी कोणाला रुखरुख वाटली नाही. दिगंबररायांकडे दलपतराय व त्यांची मुलगी इंदुमती ही देखील आली होती. इंदुमती प्रेमाने संपतकडे बघत होती. त्यालाही आनंद होत होता. संपतच्या वडिलांना नमस्कार करून दलपतराय म्हणाले, दिगंबरराय, लक्ष्मीपूजन तर केलं, परंतु घरात गृहलक्ष्मी केव्हा आणणार? आमची इंदू तुमच्या संपतलाच द्यायची. दोघांचा जोडा किती शोभतो. आपण दोघे म्हातारे झालो. या दोघांचे हात एकमेकांच्या हातात देऊ आणि डोळे मिटू. दलपतराय, माझीही हीच इच्छा आहे. येत्या मार्गशीर्षात करून टाकू लग्न.
सारं वेळीच झालं पाहिजे. ऐकलंस ना संपत? पिता म्हणाला. चला ना बाबा, इंदुमती पित्याला म्हणाली. अगं, आता या घरातच तुला राहायला यायचं आहे, इथंच रमायचं आहे, लवकर चला का म्हणतेस? पित्याने विचारले. ती लाजते आहे. आपल्या बोलण्याने दोघांना गुदगुल्या होत असतील, परंतु वरून सारं निराळं दाखवायचं. प्रेमाची ही रीतच तर असते. फूल हळूहळू फुलतं, लाजत लाजत भीत भीत फुलतं. खरं ना? दिगंबर राय म्हणाले. जगात दिवाळी चालली होती. लक्ष्मीपूजने होत होती. लाखो पंत्या पाजळल्या जात होत्या. जणू आकाशातील सारे तारेच पृथ्वीवर आले होते. परंतु त्या 4 आनंददायक दिवसात जगातील दुःखी जीव काय करीत होते? काही दुःख अशी असतात की ती आपण कधीही विसरू शकत नाहीत. उलट ती दुःखे अशा मंगल प्रसंगी अधिक तीव्रतेने भासतात. ती पहा एक अनाथ स्त्री. एका लहान मुलाला वक्षस्थळाशी धरून ती जात आहे. तिच्या अंगावर फाटके लुगडे आहे. तिचे हृदयच फाटलेले आहे. डोळ्यातून पाणी गळत आहे. ती तरुण आहे, ती सुंदर आहे, परंतु तिचे तारुण्य व तिचे सौंदर्य कळाहीन दिसत आहे. जगाने तिची वंचना केली आहे. कोणीतरी पाप्याने तिला फसविले आहे. भोळा जीव, ती विश्वासून होती. आपला पती आपणाला एके दिवशी घरी नेईल अशी तिला आशा होती. परंतु किती दिवस आशा खेळवायची? सुंदर मूल झाले. वर्षाचे होत आले तरी पती स्वगृही नेईना. जगात कसे राहावयाचे? लोक कुजबुजू लागतात. ती टीका कशी सहन करायची? आणि निष्पाप म्हणाला तर फारच कष्ट होतात. आपले मूल घेऊन ती तरुणी निघाली. पायी निघाली. चालून चालून तिच्या पायांना फोड आले. एका तीव्र भावनेने ती चालत होती. आज त्यांच्या घरी लक्ष्मीपूजन असेल. मोठा थाट माट असेल. समारंभ होत असतील. शेकडो स्त्री पुरुष आले असतील. अशा वेळेस तिथे जाऊन मी उभी राहीन. साऱ्या जगासमोर त्यांचं पाप उघडं करीन. त्यांच्या आनंदात विष होतीन. मी गृहलक्ष्मी. परंतु मला इकडे रडत ठेवतात. मी गरीब घराण्यातली असले म्हणून काय झालं? गरिबांना का अभ्रूण असते? मी गरीब होते तर आले कशाला माझ्याजवळ? केवळ का माझी कातडी पाहून भुलले? किडे मेले. दुष्ट आहे पुरुषांची जात. मला पण सूड घेऊ दे. साऱ्या जगासमोर त्यांचं हिडीस स्वरूप उघडं करते. लक्ष्मीपूजनाचे दिवे तेवत असतील. प्रकाश पसरला असेल. अशा सुंदर प्रकाशात त्यांची कृष्णकृत्य जगासमोर मांडते. जगाला ओरडीन सांगेन. परंतु तिच्या त्या तीव्र भावनेची शक्ती कमी पडली. पाय थकले. संकल्पशक्तीने पाय काही वेळ चालत होते. परंतु पोटात अन्न नाही. पाऊल कसे उचलले जाणार? बाहेर अंधार पडला. किती लांब आहे अजून गाव? तिला काही कल्पना नव्हती. राय गावातील लोक आता झोपले होते. दिवे विझून गेले होते आणि गार गार वारा सुटला होता. अंगाला झोंबणारा वारा. कडाक्याची थंडी. अशी थंडी कधी पडली नव्हती. मणूबाबा जागा होता. त्याने दार उघडे ठेवले होते. तो पुन्हा पुन्हा दाराशी येई व आपले सोने परत आले का ते पाही. दारात तो उभा राही व शून्य दृष्टीने दूरवर बघे. मग तो गार वारा अंगाला लागला म्हणजे तो पुन्हा खुर्चीत येऊन पडे. परंतु त्याला झोप येत नव्हती. त्याच्या पणत्या विझून गेल्या. फक्त एक पणती अद्याप तेवत होती. मणूबाबाने आता दार लावून झोपायचे ठरवले. तो दाराजवळ गेला, परंतु दार लावण्याचे विसरला. पुन्हा विचारात मग्न झाला. शेवटी तो अंथरुणात येऊन पडला. परंतु थंडी लागत होती. त्याच्या घरात भरपूर पांघरूण नव्हते. तो उठला. त्याने लाकडे पेटवली. त्यांच्यापाशी तो शेकत बसला. विस्तव सोन्याप्रमाणे चमकत होता. हेच आपले सोने असे मणूबाबाला वाटले व तो त्या निखाऱ्यास हात लावणारच होता. परंतु पुन्हा त्याला भान आले. मणूबाबा अशा मनस्थितीत असताना त्याच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर निराळा प्रकार होत होता. ती तरुणी अगदी गळून गेली.
तिची सर्व आशा मेली. आता फक्त स्वतः ती मरायची उरली होती. तिच्याजवळ एक कुपी होती. त्या कुपीतील काहीतरी ती प्यायली. मातृप्रेम म्हणत होतं, पिऊ नकोस. निराशा म्हणे, पी. जगण्यात अर्थ नाही. ते काहीतरी पिण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला एकदा शेवटचे पाजले. तिने त्याचे मुके घेतले. नंतर त्या बाळाला तिने आपल्या फाटक्या लुगड्याचा पदर फाडून त्यात गुंडाळले. त्याला थंडी लागू नये म्हणून तिने मरता मरता काळजी घेतली. नंतर त्या मुलाला दोन्ही हातांनी घट्ट धरून ती चालत होती. हळूहळू त्या पेयाचा पूर्ण परिणाम झाला. किती वेळ चालणार? आता एक पायही उचलेना. शेवटी ती तेथेच मुलाला घट्ट धरून निजली. भूमातेच्या मांडीवर निजली. शरीरातील ऊब जात चाललेली, प्रेम जात चाललेले. मुलाला घट्ट धरून ठेवणारे ते तिचे हात आता अलग झाले. मुलाकडे प्रेमाने पाहणारे ते डोळे हळूहळू पूर्णपणे मिटले, कायमचे मिटले. ती माता गतप्राण होऊन पडली. ते मूल जागे झाले. माम्मा माम्मा करू लागले. आईचे हात पाहू लागले. त्या हातांनी स्वतःला पुन्हा घट्ट धरून ठेवावे असे त्या मुलाला वाटत होते. परंतु ते हात दूर झाले होते, कायमचे दूर झाले होते. इतक्यात त्या मुलाचे लक्ष समोरच्या झोपडीतून आलेल्या प्रकाशाकडे गेले. ते मूल रांगू लागले, प्रकाशाकडे येऊ लागले. झोपडीचे दार लावलेले नव्हते. त्या दारातून ते मूल आत आले. ते चुलीजवळ आले. गारटलेल्या त्या मुलाला ऊब मिळाली. मणूबाबा आपल्याच तंद्रीत होता. इतक्यात त्याचे लक्ष त्या मुलाकडे गेले. सोन्यासारखे ते मूल. तो पाहू लागला. सोनेच आले असे त्याला वाटले. त्याने ते मूल एकदम उचलले. बोलणारे सोने, जिवंत सोने त्याला मिळाले. तो लहान मुलाला घेऊन नाचवू लागला. त्याने त्या लेकराला धरून ठेवले, जणू पुन्हा कोणी घेऊन जाईल. ते मूल त्याच्याशी खेळू लागले. तो त्या मुलाच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवीत होता. ती मुलगी होती, सुंदर मुलगी. डोळे कसे टप्पोरे काळे भोर होते. डोक्यावर दाट काळे भोर केस होते. अंग कसे गोरे गोरे पाण होते. मातीतून खड्ड्यातून ती मुलगी रांगत आली होती. मणूबाबाने तिचे पाय चेपले. कुठून आलं माझं सोनं, सुंदर सोनं, असं म्हणून तो त्या मुलीचे मुके घेऊ लागला. केव्हा उजाडते असे त्याला झाले. साळूबाईला ही आनंदाची वार्ता केव्हा सांगू असे त्याला झाले. शेवटी ती मुलगी मणूबाबाच्या प्रेमळ हातात झोपी गेली. मणूबाबांनाही झोप लागली. बाहेर पाखरे किलबिल करीत होती. ती लहान मुलगी उठली. माम्मा माम्मा करू लागली. ती दाराकडे निघाली. कुठे जात आहे ही मुलगी? तिची आई आहे की काय बाहेर? मणूबाबा बाहेर येऊन पाहू लागला. तो त्याला दूर काहीतरी दिसले. ती चिमणी मुलगी घेऊन तो तेथे गेला. तो तेथे एक अनाथ स्त्री मरून पडलेली दिसली. मुलगी खाली उतरू लागली. मणूबाबाने तिला खाली ठेवले. ती लहानगी आईजवळ गेली. आईचे हात ती ओढू लागली. परंतु आज आईचे हात तिला प्रेमाने ओढून जवळ घेत नव्हते. ती दूध पिण्याची खटपट करू लागली. ती आईचे डोळे उघडू लागली. बोबड्या शब्दांनी ती मुलगी आईला जागवू पाहत होती. ती आईला हाका मारित होती. आई न उठे ना बसे, ना बोले ना हसे. ती लहान मुलगी रडू लागली. आपल्या रडण्याने तरी आई उठेल असे तिला वाटले. परंतु आज आई कशानेही उठेना. का झाली आई कठोर? मणूबाबाचे हृदय कळवळले. त्याने मुलीला उचलून घेतले. तिने त्याच्या गळ्याला मिठी मारली. मणूबाबा तिथून निघाला. तो एकदम दिगंबर रायांकडे गेला. दिगंबर रायांकडची मंडळी आता कुठे उठत होती. कुणाची तोंडधुणी होत होती. तोच अंगणात मणूबाबा त्या लहान मुलीला घेऊन उभा राहिला. सर्वांनाच आश्चर्य वाटले. हे काय? मुलगी कुठून आणलीत? असे उजाडताच कुठे आलात? अशी काय ही तुमची चर्या? काय आहे हकीकत? त्यांना विचारण्यात आले. एक अनाथ स्त्री रस्त्यात मरून पडली आहे. ही तिची मुलगी. ही रांगत माझ्या झोपडीत आली. चला लवकर, डॉक्टर बोलवा. ती स्त्री जिवंत आहे की मेली ते पहा. दया करा त्या अनाथ स्त्रीवर, ह्या मुलीच्या आईवर. मणूबाबा सद्गतीत होऊन म्हणाला. दिगंबर रायांच्या अंगणात गर्दी जमली. शेजारी पाजारी जमले. संपतराय त्या चिमण्या मुलीकडे पाहत होता. ती मुलगी घ्यावी असे त्याला वाटले.
ती स्त्री जिवंत असेल का? त्याने घाबरत प्रश्न विचारला. जिवंतपणाची लक्षणं नाहीत, परंतु डॉक्टर बोलवा, प्रयत्न करून पहा, म्हणू बाबा म्हणाला. शेवटी मंडळी निघाली. डॉक्टरांना बोलावणे गेले. डॉक्टर अजून अंथरुणातच होते. आता कशाला उजाडताच लोक त्रास द्यायला आले आहे, असे त्यांना वाटले. बाहेर गारवा होता. त्यांना सुखनिद्रा, साखर झोप लागली होती. परंतु लोकांनी हाकारा करून त्यांची झोप मोडली. डॉक्टर आदळ आपट करीत आले तो समोर संपतराय दिसले. तुम्हीही आला आहात वाटतं. एवढ्या थंडीत तुम्ही कशाला बाहेर पडलात? तुम्ही श्रीमंत माणसं, सुकुमार माणसं, थंडी बाधायची. मी जातोच आता, पाहतो कोण पडलंय ते, डॉक्टर म्हणाले. मीही येतो, संपतराय म्हणाले. दयाळू आहात तुम्ही, तुमचं हृदय थोर आहे. अनाथासाठी कोण येणार धावत, साळूबाई तेथे येऊन म्हणाली. त्या अनाथ स्त्रीजवळ सारा गाव जमला. डॉक्टरांनी नाडी पाहिली. प्राण केव्हाच निघून गेले होते. अरे रे, त्या लहान मुलीला सोडून ती माता गेली. मुलगी जगात उघडी पडली. या मुलीचा आता कोण, डॉक्टर म्हणाले. मी करीन, म्हणू बाबा, ती मुलगी मजजवळ द्या. आमच्या घरी तोटा नाही. दाई ठेवीन, गडी माणसं तिला खेळवतील, आंदुळतील. द्या ती मुलगी, कशी आहे सोन्यासारखी, संपतराय म्हणाला. नाही, मी कोणाला देणार नाही. हे माझं सोनं आहे, हे माझ्याकडे आहे. ह्या मुलीचं आता सारं मी करीन, असे म्हणून मनूबाबाने तिला घट्ट धरून ठेवले. तिनेही विश्वासाने त्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याने तिचे मुके घेतले. मनूबाबा, तुमच्या घरात दुसरं कोणी नाही, कसं कराल त्या मुलीचं, कोणी विचारले. दुसरं कोणी नाही म्हणूनच मला करता येईल. सारं लक्ष तिच्याकडे देता येईल. मला दुसरा व्याप नाही, दुसरे धंदे नाही. मी या मुलीची आई होईन, बाप होईन. मी तिचं सारं करीन, म्हणू बाबा म्हणाला. हे निदान 10 रुपये तरी घ्या. तिला गरम कपडे करा, अंथरूण पांघरून करा. कधी लागलं तर मजजवळ मागा. म्हणू बाबा, तुम्ही ही मुलगी वाढवणार? आश्चर्य आहे, परंतु वाढवा. ती तुमच्या झोपडीत आली, जणू तुमचीच झाली, संपतराय म्हणाला. या स्त्रीची क्रिया करायला हवी, कोणीतरी म्हणालं. क्रियेसाठी मी पैसे देतो, तुम्ही सारं तिचं करा. हे घ्या पैसे, लागतील तेवढे खर्च करा, संपतराय पैसे देत म्हणाला. किती थोर तुमचं मन. श्रीमंतांची मनं जर अशी श्रीमंत असतील तर जगात दुःख दिसणार नाही, साळूबाई म्हणाली. त्या मातेच्या देहाला अग्नी देण्यात आला. मनूबाबा ती मुलगी घेऊन झोपडीत बसला होता. माझं सोनं परत आलं, हसत हसत परत आलं, सजीव होऊन, साकार होऊन परत आलं, असे तो म्हणत होता. त्या मुलीचे पटापट मुके घेत होता व ती त्याच्याजवळ हसत खेळत होती. प्रकरण 4 समाप्त. तर श्रोते हो, तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट देखील करा. धन्यवाद.